लय भूक लागली का परी स्वयंपाक झाला का? भूक लय लागली. अहो पप्पा सकाळी तुम्ही भांडण करून गेलाय, काही सुद्धा स्वयंपाक केला नाही. मम्मी तिथं रुसून बसली. अजून तिचा राग शांत झाला नाही का? देवा, आता मला वाटत नाही स्वयंपाक करीन. अहो पप्पा मम्मीनं चिवला दिलंय दूध, आता मी काय करायचं? पोटात तर लय आग पडली, लय भूक लागली. तुम्ही भांडण वरून करा आणि त्याच्यात मला पण उपाशी मारा. काय करायला पाहिजे आता? याचा राग जाणं शक्य नाही बाबा. तिथं बेडरूम मध्ये रुसून बसली. आयडिया. काय पप्पा आयडिया? अगं परी, सासरवाडी गावातच आहे, कधी फायदा व्हायचा. एक काम करतो, तुझ्या आजीला फोन करतो. हा करा पटकन. रुको जरा, सबर करो. हॅलो. अहो मामी, प्रगती बी आजारी पडली आणि गॅस बी संपलाय. अहो हा, जेवायला तर काय केलं नाही तिनं. तुम्हाला नसन फोन केला ती, म्हणत असेल कशाला गावातल्या गावात ताप द्यायचा आहे म्हणून नसन केला. हा का? बर बर बर. हा हा हा. बरे, हा चल झाली जेवणाची सोय, पटकन गिळून येऊ आणि आपण जेवण आले की मग मम्मीला परत पाठवू. ये पटकन चल. जेवणाचा जुगाड. A few moments later. अभी मजा आएगा ना भिड़ो. समझ रहे हो? ढेकर परे कुठे जेवण आला? अगं मम्मी आजीच्या इकडे जेवाय गेलतो. आजीकड? आजीने बरं तुम्हाला खाऊ घातलं ग. अगं मम्मी पप्पा म्हणलं आजीला की तू आजारी पडली आणि गॅस संपलाय. आजी म्हणली या पटकन गरम गरम खाऊन जावा. काय बाई ही माणूस आहे, सासरवाडी गावातल्या गावात तर लगेच तिकडे जेवाय गेले, रुसून सुद्धा काय फायदा झाला नाही. उरसून पण काही फायदा झाला नाही. अगं मम्मी तुला पप्पाकडनं काहीतरी घ्यायचंय, साडी घ्यायची बहुतेक, म्हणून म्हणते असं. नाहीतर काय परे, अगं कुठली गोष्ट कर तुझ्या बापाने मनाने आणली काय? हा, प्रत्येक गोष्ट काय साडी घ्यायची म्हणलं, सोनं नाणं घ्यायचं म्हणलं की रुसून फुगून बसावं लागतं. कधी मनाने कुठली गोष्ट घेतात काय? हा, आणि सांगायला की हात्र माणूस का बिनलाजी आहे ना, विचारूच नको. सासरवाडी इथले नाही जात आहे आणि बिनलाजात खाऊन येते. मी बिनलाज आहे? हा हा हाय तच बिनलाज. अगं गावात सासरवाडी म्हणून माझं पोट भरलं. जर गावातली सासरवाडी नसती ना तर उपाशी मारावं लागलं असतं. नशीब चांगलं आहे माझं. काय नशीब चांगलंय मग? मागण ती गोष्टी घ्याव्यात ना. हा, दात पाडून देऊ का? दात पाडून कशाला? कामाला जावा की. दात कामाला पाडून देऊ जावं का? की? कामाला जातो की, पण तुझ्या मागण्या काय कमी होते त्या का? एक गोष्ट घ्यायला मागितली तर 10 वेळा नागडोळं मोडता झालं सांगता. सुरू. बस बाई बडबड करत तुझ्या बडबड खरं लागली, मिरच्या लागते त्या मिरच्या बोलायला. लागल्या. घेणं तर भांडण्याशिवाय- कुठली गोष्ट काय होतच नाही. भांडणाचा नुसतं जोर आहे बडबड तुला करायचं नुसता. नुसतं. तुला कामापेक्षा ना भांडणाचा लय जोर आहे. हा, भांडणाचा जोर आहे म्हणून सांगितलं एखादी गोष्ट घ्या म्हणलं तर घेणं होत नाही. वर्षातून एक साडी म्हणलं तर घेत नाही कधी बाबा, आणि म्हणे घ्या असं तसं. बस बाई बडबड करत, तुला धंदाच तेवढा आहे. A few moments later. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काय बघती ग? अहो इथं बसावं आणि हात घालून बघा. बघ ना. हा, काय अहो बघा तरी की. काय नेमकं? अहो बघा तरी हात घालून. काय आहे नेमकं? सांग तरी मला. हाय का काय बघा. अगं, नाव तर सांग. सांग काय बाबा. अगं काय आहे ह्याच्या खाली नेमकं? सांगशील का नाही? उभं खाली बघ, खाली बघ. अहो बघा हो तुम्ही, खाली जरा हात घाला की. हात घालू आता? सगळा हात घातलाय तरी काहीच लागा नाही. नुसतंच मध्ये हात घाला. काय आहे काय? काय आहे नेमकं? परे
काय ग मम्मी? अगं तू तर म्हणत की ह्याच्या खाली साप आहे म्हणून. साप आहे? हा परी म्हणली होती ह्याच्या खाली साप गेलाय म्हणून. नाही तर कशाला मग एवढ्या गुड्या मारायला लागला. असला तर केव्हा बसला होता? ती मागाशी म्हणली होती. मागाशी म्हणली होती तर तिच्या एक- म्हणण्यावर म्हणली होय साप आहे. हा आता काय लेकराचं ऐकती काय की तू घाबरलो की मी बी मग एवढ्यावर उडी मारला कशाला? एवढं बरोबर काय बाई लहान लेकरा ऐकतीन साप आहे हिन काय बी होती. अगं मम्मी मी म्हणलं टीव्ही साप आहे, तुला वाटलं काय सोप्याखाली साप आहे? अरे देवा टीव्हीत साप आहे म्हणली होती होय. मला वाटलं सोप्या खालचं. तू जरा नीट ऐकत जा आणि मग बोलत जा. जा बरं तुझा काम धंदा बघ तुझा. A few moments later. हे मी काय ऐकते बरं? आता मला कसं माहिती पडणार की तू काय ऐकलंय? अगं मम्मी तसं म्हणाय गेलं तर तू पप्पाचं कवा ऐकती? तुम्हा दोघाला बोलत ना काय अर्थच नाही. तरी बी घरातली सगळी काम सोडून आली आमच्यापाशी भांडणं करायला. तुम्ही बापले काय ना सेम आहेत. तुम्ही कधी मला बोलू देणार आहेत होय? A few moments later. काय करते? काय नाही बसले मोबाईल बघून. अरे वा बरे आवाजावरनं तर वाटतंय मम्मीचा राग शांत झालाय. सॉफ्ट बोलायला लागलेस. मग कवर राग धरून बसायचा. आता पैसे नाही तर म्हणून साडी घ्यायला नाही नाही म्हणताय. पण पैसे आल्यावर घ्यायचं नाच की एक ना एक दिवस. अहो रागवल्यावरनं माझ्या एक लक्षात आलं. काय? मी लग्नाच्या आधी आहे ना हा. अशी रुसली ना हा. तर माझे आई वडील भाऊ आहे ना टेन्शन घ्यायचे की मी जेवण करेन का नाही. अगं मम्मी पहिलं ठीक होत, आता आम्हाला टेन्शन येतंय. तू रुसली फुगली तुला राग आला की जेवण बनवती का नाही. आत्ताच माझा राग शांत झालता तवर हिने भडकवलं. हिना बापापैकी हिचले कुठे गेली ग कोट. तुला तर आता कुठे गेली ग ही? हिला लई चुरूप 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 बोलायला लागली.